बुलढाण्यामध्ये मतदार यादीत घोळ पाहायला मिळतोय। आमदार संजय गायकवाडांचं वक्तव्य आहे। संजय गायकवाड यांच्याकडून सरकारलाच घरचा आहे रे। त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये काय झालं मी काही पाहिलं नाही, पण ही फॅक्ट आहे की मतदार यादीमध्ये नवीन तरुण पोरांची लग्न झालेल्या मुलींची नावं पडली नाही। 20-20 वर्षापासून जे लोक गाव सोडून गेले त्यांचे नाव अजून डिलीट झाली नाही। 15-15 वर्षी मेलेल्या लोकांची नावं आज कायम आहेत। माझ्या बुलढाणा एकट्या शहरामध्ये 4000 नावं डबल आहेत। एका परिवाराचे नावं 4-4 प्रभागात आहे। एका माणसाचं नाव 4-4 ठिकाणी आहे। तर हे दुरुस्त झालं पाहिजे ना। आणि मग निवडणुका लांबण्याची गरज नाही। आता आजपासून 28 तारखेपर्यंत निवडणूक आयोगाने आदेश दिला की हे मृत्यू झालेले काढा। आता हे शहर अधिकाऱ्यांचं आहे। इथे अधिकारी येतो आणि निघून जातो, ना कायम राहतं। तो तिकडे सर्व्हिसवरून रिटायर होतो, कुठे सेटल होतो, पण त्याचं नाव विडात कायम राहतं। यादी फुगलेली दिसते आणि मतदार कुठे दिसत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।